नमस्कार सर, माझं नाव दानेश अरुण सोनार. मी MA राज्यशास्त्र प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा वर्ग 2 आणि 3 याच्या ज्या परीक्षा असतात त्यांचे निकाल वेळेवर लागत नाहीत. UPSC प्रमाणे MPSCने देखील लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात आणि आपले निकाल जाहीर करावे, यासाठी आपण शासनाने काहीतरी करावं. धन्यवाद. आपण काय केलंय, आपण MPSCला स्वायत्तता दिलेली आहे. त्यामध्ये राज्य सरकार टॉपचे त्याच्यातले अधिकारी जे रिटायर झालेले असतात, आता पोलीस खात्यातले रजनीश शेठ हे टॉपचे अधिकारी प्रमुख होते, ते रिटायर झाले. त्याच्यानंतर त्यांना MPSCचं चेअरमन केलं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला किंवा पुरुष असे IAS IPS असे अधिकारी आपण सहसा त्याच्यामध्ये नेमतो आणि त्याच्यातून मग आपण पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी करतो. पण आपण म्हणताय त्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. मध्ये काय झालं, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागा रिक्त होत्या. मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत, वरचेवर तुम्ही ह्या सगळ्या परीक्षा जो तुम्हाला घ्यायच्या त्या घेत चला. आम्ही जरी उपमुख्यमंत्री असलो किंवा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असले तरी आम्हाला डायरेक्ट जागा कुठली भरता येत नाही. आम्हाला आमच्या MPSCच्या मार्फत UPSCच्या मार्फत अशाच त्या जागा घ्याव्या लागतात आणि त्या प्रकारे आम्ही घेतो. परंतु आपली जी काही अडचण आता तुम्ही सांगितली, माझ्या PSने त्याची नोंद करून घ्यावी. मी मुंबईला गेल्यानंतर आम्ही आमच्यामध्ये चर्चा करून GAD हा एक जो विभाग आहे, त्या GAD सामान्य प्रशासन त्याला मराठीमध्ये म्हणतात, त्यांना सूचना करू. ह्या MPSCमध्ये एक सचिव दर्जाची व्यक्ती असती तर ती राज्य सरकारची असती. त्यांना सांगू की तुम्ही तुमचे मेंबर आहेत आणि तुमचे चेअरमन आहेत, त्यांना ही गोष्ट लक्षामध्ये आणून द्या. ते निश्चितपणे ह्याच्यातनं काही ना काही चांगला निर्णय घेऊन मार्ग काढतील. धन्यवाद.